लग्नाच्या बोलणीचं काय होणार? वेळ निघून चाललीये. मला काही सुचत नाहीये. आपल्याला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. मी काय करू? मला काहीच कळत नाहीये. आपल्या लग्नाचं काय होणार? माझे वडील ऐकत नाहीत. शांत हो, आपण मार्ग काढू. त्या गोष्टीवर चर्चा करत असताना अनाथ स्थळांविषयीची माहिती विचारणारे अनेक फोन आमच्याकडे येत असतात आणि ह्या फोनच्या अनुषंगाने आमच्याकडे जी काही 2 स्थळं प्राप्त झालेली आहेत तर त्याची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हा जो काही 1.5-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तो पूर्णपणे ऐकणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की अर्धवट ज्ञान किंवा अर्धवट माहिती ही तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा डोकेदुखीची ठरू शकते किंवा ती घातकी असू शकते. बरेच जण काय करतात की फक्त टायटल शीर्षक पाहतात आणि लगेच फोन उचलतात, गुगलवर कुठेतरी नंबर धुडतात आणि लगेच फोन लावतात की तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का. याच्यामुळे आपली फसवणूक होते स्वतःची आणि आमच्या सारख्यांना त्रास होतो. तेव्हा कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. ज्या स्थळांची प्राप्ती झालेली आहे तर त्या स्थळांविषयीचं, त्या स्थळाचं वय काय, नाव काय, दिसायला कसं, त्यांचं शिक्षण कसं, याबद्दल कुठलीही माहिती आम्ही तुम्हाला गोपनीयतेच्या व सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी सांगणार नाही किंवा कुठलाही त्यांचा फोटो सुद्धा आमच्याकडे प्राप्त झालेला नाही. मात्र जी काही माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे तर त्या माहितीच्या आधारे ज्या अनाथ मुलींसंदर्भात जी माहिती आहे तर त्या मुलींचं जे काही वय आहे तर ते 18च्या वर आणि 22च्या दरम्यान आहे. सोबतच त्यांच्यासाठीची जी काही स्थळाची पात्रता आहे तर त्याच्यासाठी रीतसर लेखी अर्ज करणं आवश्यक आहे. याच्यासाठी पुन्हा एकदा स्पष्टपणानं सांगतो की कुठलेही पैसे भरायची गरज नाही. मधुर अनाथालयाच्या नावानं अशीच एक बनावट संस्था 4-5 वर्षाआधी उभी राहिली होती आणि त्यांनी असेच सोशल मीडियावर काही फॉर्म व्हायरल केले आणि त्या माध्यमातून 2,000-5,000 अशी लाखोची माया त्या बंटी बबलीनं जमा केली. नंतर ते पोलिसांनी ते रॅकेट पकडलं, त्यांच्यावर कारवाई झाली, तो भाग वेगळा. मात्र अनाथ मुलींच्या किंवा अनाथ स्थळांच्या नावाने किंवा लग्न जुळवून देतो या नावाखाली जर आपण कुणाला पैसे देत असू तर आपणच आपल्यासारखे मूर्ख आहोत. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की मग आपण जर 10वी-12वी पर्यंत जरी शिकलेलो असलो तर याचा सरळ सरळ स्पष्ट अर्थ होतो की परीक्षेदरम्यान आपण कॉपी करून पास झालेलो आहोत की जे काय आपण मार्क मिळवले. कारण एवढी बुद्धी आपल्याकडे नाही की अशी लग्न जुळत नसतात. बरेच जण आम्हाला फोन करतात की तुम्ही लग्न जुळवता का, एखादी गरीब घरची मुलगी असेल तर पहा. तर आम्ही कशाला तुमच्यासाठी, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, कशासाठी तुम्हाला गरीब घरची मुलगी आम्ही शोधून द्यावा. लग्न जुळण्याच्या पद्धती सांगतो. लग्नासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडच्या स्थळाची माहिती तिकडे देणं, तिकडची इकडं. आणि वारंवार आम्ही सातत्यानं सांगत असतो की लग्न हे ओळखीत, नाट्यागोत्यात, परिचयात पूर्ण चौकशी केल्यानंतरच जुळत असतात. आम्ही एवढंही सांगतो की मागच्या गल्लीतल्या मुलीच्या घरी जरी आपल्याला आपलं स्थळ जुळवायचं असलं किंवा एखाद्या मुलाच्या इथं स्थळ जुळवायचं असलं किंवा शेजारच्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावामध्ये जर आपल्याला आपल्या कुटुंबातली मुलगी त्या ठिकाणी द्यायची असेल आणि ते रोजच्या बैठकीतले आपले लोक रोजचा त्यांचा आपला रामराम होतो, तरी सुद्धा आपण 17 ठिकाणी चौकशी करतो की त्या घरचे लोक कसे येतं, पोराची माय कशी आहे, बहीण कशी आहे, भाऊ कसे येतं. हे सगळ्या चौकशा केल्यानंतरच कारण आपण आपल्या कोणालाही पोटचा गोळा तिथे द्यायचा असतो. मात्र दुर्दैवाने ज्या काही अपघातानं अनाथ झालेले मुलं मुली आहेत तर अशांच्या भविष्याचा, आयुष्याचा प्रश्न गंभीर असतो, किचकट असतो. आणि बऱ्याच अशा अनाथ संस्था आहेत की ज्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने अशा मुला मुलींचा सांभाळ करतात. तुमच्या बाजूला आजही असे अनेक 2 वर्षाचे, 4 वर्षाचे, 10 वर्षाचे अनाथ मुलं मुली आहेत की कुणाची तरी आई वडील एखाद्या आजारामध्ये गेले, अपघातामध्ये गेले, आजोबाकडे ती मुलगी राहते किंवा आजोबाकडे तो मुलगा राहतो आणि मग त्यांच्या भविष्याचा प्रश्न बिकट असतो, कठीण असतो की आजोबा आजी गेल्याच्या नंतर त्या मुलांचं काय होणार, त्यांच्यावर कुणाचं मग धाक नसतं, मग मुलं कुठेतरी वाम मार्गाला लागतात, वाईट मार्गाला लागतात. तर असे अनेक आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्हाला जर काही चांगलं करता आलं तर करा. बाकी जर तुम्ही या इथून म्हणत असाल की लग्नासाठी आता मुली भेटत नाहीत आणि एखाद्या अनाथ आश्रमातल्या पोरीसोबत लग्न करून तिचं भलं
करायचा संबंधित प्रयत्न करू. समस्या अशा समाजाच्या स्वार्थी मोठ्या भावनेने जर वर्गावर तुम्ही विचार परिणाम करत करत असाल तर हा असतील व्हिडिओ इथे तर स्किप ही करा. अतिशय गंभीर कारण अशी बाब आहे अशा मुली आणि मिळत या नसतात. गंभीर तर याच्यासाठी समस्येची जी सरकार काही आणि समाजानं पात्रता दोघांनीही आहे दखल घेणं तर तेवढंच आवश्यक आहे. पात्रतानुसार मात्र असं जो लक्षात मुलगा येतं आहे की तर न तो सरकारला मुलगा काही घेणं देणं न 35,000पेक्षा समाजाला जो जास्त तो उठतो कमावता आणि बोंबलत असला पाहिजे. सुटतो 30 ते की लग्न जुळत 35,000पेक्षा नाही आणि मुलीच्या त्याचं अपेक्षा व्हॅलिड वेतन वाढल्या. असलं मात्र पाहिजे. असं म्हणजे त्याच्या बोंबलण्यापेक्षा अकाउंटला येणारं आपण त्याचं यावर काहीतरी उपाय म्हणजे करू मग तो शकतो का यावर एक कोणीच कॉर्पोरेट विचार सेक्टरमध्ये करताना किंवा दिसत नाही. तर नेमकी काय खाजगी उपाययोजना असू नोकरीमध्ये तो शकतात त्या त्याबाबत पद्धतीने तो आम्ही कमावता मराठा असला लग्न पाहिजे किंवा रक्षकाचे काही त्याच्याकडे उपाय तेवढ्या सुचवत आहोत. उत्पन्नाचं यामध्ये स्थिर साधन तुम्हाला असलं पाहिजे. अजून म्हणजे काही तेवढं सुचत असेल तर शेती कमेंट किंवा बॉक्समध्ये कुटुंबाचं नक्की इतर कळवा. मार्गांनी मात्र मिळून त्यावर उत्पन्न जे नेमके आहे काय तर उपाय मासिक असू उत्पन्न हे शकतात 30,000च्या वर त्यावरही असलं पाहिजे. चर्चा. अशी एक प्रामुख्याने अट आहे. सध्या गेल्या या अटीत जर 5-10 तुम्ही बसत वर्षामध्ये असाल तर लग्नाची अर्ज कसा परिस्थिती करायचा खूपच तेही बिकट तुम्हाला झाली. सांगतो. लग्न जुळत दुसरीकडे नाहीत आणि त्यातून तुम्ही ज्या गावखेड्यात फसवणूक राहत असाल, खूपच शहरात वाढत राहत चालली. असाल लग्न तर त्या जुळवण्यासाठी गावची त्या सरकार किंवा कुटुंबाची आमचा त्या समाज काही कुटुंबाचं ज्या उपाययोजना घरामध्ये ती करू शकते मुलीसाठी का तुम्ही विचार यावर करताय आपण थोडी तर त्या चर्चा. कुटुंबाची सामाजिक विशेषतः जर प्रतिष्ठा विवाहाशी असणं संबंधित आवश्यक समस्या आहे. समाजाच्या मोठ्या कसं त्या वर्गावर गावच्या परिणाम करत ग्रामपंचायत असतील जर असेल तर तर ही ग्रामपंचायतच्या अतिशय सरपंचानं गंभीर किंवा अशी बाब तत्सम आहे लोकांनी गावातले आणि जी काही या प्रतिष्ठित गंभीर लोक असतील समस्येची मग पाटील सरकार असतील आणि तंटामुक्तीचे समाजानं अध्यक्ष दोघांनीही असतील तर दखल घेणं त्यांच्याकडून तेवढंच तसं आवश्यक लेखी आहे. असणं मात्र आवश्यक आहे असं की आमच्या लक्षात गावातील हे येतं कुटुंब की न प्रतिष्ठित सरकारला आहे. काही घेणं त्या देणं न कुटुंबामध्ये कुणीच समाजाला जो तो व्यसनी उठतो नसलं आणि पाहिजे. बोंबलत म्हणजे सुटतो बा की दिवसभर काम लग्न करतो जुळत आणि नाही संध्याकाळी आणि 90 मुलीच्या मारतो अपेक्षा वाढल्या. मात्र असं अशातलंही ते बोंबलण्यापेक्षा चालत नाही. आपण यावर आणि काहीतरी अशी उपाय करू जर शकतो का कोणी यावर असेल कोणीच सगळ्यात विचार करताना महत्वाचं दिसत ते नाही. गाव तर नेमकी त्या काय कुटुंब उपाययोजना असू त्या शकतात मुलीचा याबाबत आम्ही मराठा आयुष्यभरासाठी लग्न सांभाळ रक्षकाचे काही करणार उपाय असं सुचवत आहोत. लेखी यामध्ये जबाबदारी तुम्हाला स्वीकारणारा अजून काही असावं तसा सुचत त्या असेल तर ग्रामपंचायतचा कमेंट ठराव सुद्धा बॉक्समध्ये दिला नक्की पाहिजे. कळवा. या मात्र त्यावर अटीत जर तुम्ही नेमके बसत काय उपाय असाल असू तर ही 2 शकतात स्थळं त्यावरही तुमच्यासाठी थोडीशी आहेत. चर्चा. आजच्याकडे अर्ज अधीक्षकांकडे अर्ज पाठवायला काही हरकत नसावी. ह्या अर्ज कुठं करायचा काय करायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा मेल आयडी देत आहोत. याच्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे लागत नाहीत. पुन्हा एकदा सांगतोय कुठलाही 1 रुपया द्यायची गरज नाही किंवा आम्ही कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. त्या अर्जाचा याच्यासाठी मागणी करत असताना किंवा नमुना पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची माहिती त्या मेलवर आम्हाला देणं आवश्यक आहे. याच्यासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये ही नम्रतेची विनंती. तर ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या मेलवर आम्हाला संपर्क करू शकता. तुर्तास धन्यवाद.